आता करत आहोत आपण पातळ पोह्याचा चिवडा। याच्यामध्ये पातळ पोहे थोडेसे गॅसवर भाजून कुरकुरीत करून घ्यायचे। हे बघा, हे पातळ पोहे पिशवीतले आहेत आणि हे पातळ पोहे भाजून घ्यायचे। हे भाजलेले पोहे आहेत, भाजलेले पोहे आहेत, ते कुरकुरीत होतात बघा, मोडल्यावर तुमच्या लक्षात येते। असे कुरकुरीत करून घ्यायचे। हे पहिल्यांदा पोहे पातळ भाजून घ्यायचे आणि ते एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचे। भाजल्यानंतर ते कुरकुरीत होतात आणि ते या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि नंतर ह्या कढईमध्ये आपण परत फोडणी टाकायची। ती कशी काय टाकायची ते दाखवते मी तुम्हाला। चिवडा बनवायला घेतो त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार बघा। ओल्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि हा कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर कशासाठी लागणार ते मी नंतर तुम्हाला सांगते। ह्याच्यानंतर आपल्याला जिरे मोहरी लागणार आहे, हळद, हिंग आणि धने पावडर, आणि इथं शेंगदाणे आणि डाळे, आणि इथं पोहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 किलो पोहे आहेत म्हटल्यावर आपल्याला साधारण पाव किलो तेल घ्यावं लागणार आहे। इथं मी पाव किलो तेल घेते। इथं या साहित्याबरोबर इथं साखर आणि मीठ, 50 ग्रॅम साखर आणि 30 ग्रॅम मीठ मिक्सरला काढून घेतलेली आहे, ती आपल्याला लागणार आहे। आता इथे मी तेल तापत ठेवलंय बघा। तेल तापलं, तेल तापलंय बघा। ह्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकूया, चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर यात लसूण टाकायचं। लसूण आणि कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर हे जे आपण मिरच्या घेतलेल्या होत्या ते या कॉर्नफ्लोअरमध्ये घालायचं। कॉर्नफ्लोअरमुळे काय होतंय, त्याचा जो कुरकुरीतपणा मिरचीला येतो। मिरची आणि आपली हे कोथिंबीर यामध्ये घालून त्याला हे करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं आहे मिरचीला यामध्ये। ते काढून ठेवायचं आहे। हे बघा, ह्याला कोटिंग झालेलं आहे। त्याच्यानंतर राहिलेल्या कॉर्नफ्लोअरमध्ये हे कोथिंबीर पण तशीच हे करून घ्यायची, कोटिंग करून घ्यायचं त्याला। म्हणजे दोन्ही हे आपलं हे तयार होतंय। ह्याच्यानंतर हा लसूण बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण ह्या मिरच्या घालूयात। मिरच्या आणि ही कोथिंबीर घालूया।
लसूण, मिरची आणि कोथिंबीर पूर्ण कुरकुरीत करून घ्यायची या तेलामध्ये. कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे कोथिंबीर आणि मिरच्या कुरकुरीत होतात. लसूण पण चांगला भाजून घ्यायचा आहे. अजून मला वाटतं थोडंसं भाजायला लागेल. भाजलं आहे बघा. त्याचे बुडबुडे थोडेसे कमी आलेले दिसतील तुम्हाला. आता याच्यामध्ये आपण हे डाळ घालून घ्यायचं आहे. फुटाण्याची डाळ ही घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायची. त्याच्यानंतर हे शेंगदाणे हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग, हळद आणि ही धनेपूड ही यामध्ये घालायची. गॅस बंद करायचा आणि हे ह्यामध्ये घालून भाजून घ्यायचं. मस्त वास येते बघा. सुगंध सुटलेला आहे अगदी छान. त्यानंतर हे जी फोडणी केलेली आहे ते आपण गॅस बंद करायचा आणि ही फोडणी या पोह्यामध्ये ओतून घ्यायची. कढईमध्ये थोडे आपण कढई पुसून घ्यायची. थोडे पोहे टाकून सगळं तेल पुसून ह्याच्यात काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही गरम फोडणी ह्याला लावून घ्यायची आहे सगळी. सगळे पोहे परतून एकसारखी लावून घेतल्यानंतर ही जी आपण साखर करून घेतलेली आहे पावडर ती ह्याच्यामध्ये थोडी थोडी घालायची आहे. पहिला थोडी घालायची, त्याच्यानंतर हलवून घ्यायचं. राहिलेली थोडी घालून घ्यायची. हलवत वर टाकत जायची साखर. त्यामुळे सगळ्या पोह्यांना एकसारखी साखर आणि मीठ लागते. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साखर मीठ कमी जास्त प्रमाण करू शकता. आपण ती साखर लावून घ्यायची आणि थोडा वेळ 1-2 मिनिटं आपण परत गॅसवर ठेवून घ्यायचं. ते दाखवते तुम्हाला.
अशा पद्धतीने परत थोडंसं गॅसवर ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा गॅसवर ठेवून जरासं एकसारखा तेल त्याला लागत तोपर्यंत जरासं परतून घ्यायची परत गॅसवर आणि गार झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवायचं. अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे का.